हेअर ट्रान्सप्लांट बेसिकली बाळनेस नंतर केलं जातं. हेअर ट्रान्सप्लांट तुमच्या केसांवर हेअर उगवण्याची कॅपॅसिटी जेव्हा संपते. काजोलची स्किन पहिले खूप टॅन होती, आता तिची स्किन ॲज कम्पेअर टू दॅट खूप फेअर वाटते. स्किन एक्सफोलिएशनसाठी आपण तुम्ही बदाम खाऊ शकता घरातनं, तुम्ही रोज लिंबू सरबत पिऊ शकता, बीटचे ज्यूस करून पिऊ शकता. जे छोटे लिप्स असतात, जसं उर्फी जावेदला बघा तुम्ही, की तिचे पहिले खूप पातळ लिप्स होते, पण हेमा मालिनी आहे, रेखा आहे, ह्यांना हसताना बघतो, त्या हसताना आपल्याला ते पूर्णपणे फ्रीली हसू शकत नाहीत हे क्लिअर दिसतं. बरेचदा आता ब्रेस्ट सर्जरीज पण होतात. छोटे असणारे ब्रेस्ट पण आपण मोठे करू शकतो, मोठे असणारे पण आपण लहान करू शकतो. फेस वॉश कुठला यूज केला पाहिजे? फेस वॉश सुद्धा आपण स्किन पॅटर्नवर डिपेंड राहतो. जसं ड्राय स्किन आहे तर आपण त्याला सॉफ्ट क्लिन्झर दिलं पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संगीता मॅम, ज्या की कॉस्मेटोलॉजिस्ट आहेत आणि मॅमचं क्लिनिकसुद्धा आहेत. आणि मॅम एक छोटंसं इंट्रोडक्शन व्ह्यूअरसाठी प्लीज. चालेल. मी डॉक्टर संगीता, मी कॉस्मेटिक ॲस्थेटिक अँड डर्मॅटॉलॉजिस्ट. माझं क्लिनिक पिंपळे सौदागर पुणे इथे आहे. मी गेले 14 वर्ष झाले इथे प्रॅक्टिस करत आहे आणि प्रॅक्टिस करता करता मला असं अनुभवायला आलं की बरेचसे लोक आहेत की जे आपल्याला एन्क्वायरी करतात पण ते थोडं दूर राहतात. आणि जिथून मला एन्क्वायरी येतात ते तिथं मी असा विचार केला की काही अंशी आपण त्यांना तिथपर्यंत सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे. त्या अनुषंगाने मी सध्या एक सुरतला ब्रँच चालू केलेली आहे आणि गहुंजेला एक ब्रँच चालू केली आहे आणि जी सत्य परिस्थितीमध्ये आत्ता चालू आहे पिंपळे सौदागरला, अशा माझ्या 3 ब्रँचेस सुरू आहेत. आणि ह्याशिवायही मी आपल्या इथे ऑल बेसिक्स टू ॲडव्हान्स ट्रीटमेंट होतात. शिवाय लहान मुलांपासून ते एजेडपर्यंत आपल्या इथे स्किन फंगलच्या सगळ्या ट्रीटमेंट व्यवस्थित ट्रीट केल्या जातात. माझ्याकडे पूर्णपणे व्यवस्थित वेल ट्रेंड स्टाफ आहे, वेल ट्रेंड सिस्टर्स आहेत आणि मेल फिमेल बोथ डॉक्टर्स आर देअर. आणि टीम माझी खूप मोठी आहे. कॉस्मेटिक सर्जन्स आपल्याला अटॅच आहे. वेल इक्विप माझं हॉस्पिटल आहे. आणि त्या अनुषंगाने आता मला माझ्या इथे असलेल्या ट्रीटमेंटमध्ये अजून एक गोष्ट ॲड ऑन करण्याकरता किंवा मला असं वाटत होतं की हे पुरेसं नाही आहे नॉलेज, म्हणून मी जस्ट कमिंग नेक्स्ट मंथमध्ये किंवा कमिंग फ्यू डेजमध्ये कॅलिफोर्निया कॉलेज ऑफ बर्बरीज ला जाऊन माझी एक पोस्ट डिग्री घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. आणि त्यातनं आल्यानंतर मी इथे लोकांना त्या अनुषंगाने लोकांच्या काही समस्या असतील त्यावर ट्रीटमेंट करून त्यांना पूर्णपणे नीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याशिवाय मी एक अजून गोष्ट सांगणार आहे की नेक्स्ट कमिंग काही दिवसांनंतर आमचा असा प्लॅन आहे की आम्ही एक इन्स्टिट्यूट टाकून आपल्या इथे एक लर्निंग इन्स्टिट्यूट सुरू करून टीमनी मला रिकमेंड केलेली ही गोष्ट आहे जी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की मॅडम आपण एवढं सगळं करतो आहे तर आपण इन्स्टिट्यूट का नको टाकायला, कारण त्या ज्या शिकून आलेल्या आहेत तिथून तर त्यांना वाटतं की आपणही इथे व्यवस्थित काहीतरी प्रोग्रामिंग करू शकतो. आणि त्यांच्या त्या बोलण्यामुळे आणि मला सपोर्ट सिस्टीम एवढी मोठी आहे त्यांची की क्रिएटिव्ह माइंडेड लोक माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी ते मोठं चॅलेंज एक आव्हानात्मक चॅलेंज एक स्वीकारणार आहे आणि एक इन्स्टिट्यूट टाकून लोकांना लर्निंगसाठी आव्हान करणार आहे. लर्निंगमध्ये कॉस्मेटोलॉजी, लर्निंगमध्ये मी कॉस्मेटोलॉजी शिकवणार आहे लोकांना. ओके. आणि ह्याचं लर्निंग प्रोसेस किंवा टर्म किती असतं? लर्निंग प्रोसेसमध्ये 3 महिने ते 6 महिन्याचा एक कोर्स असणार आहे, 9 महिन्याचा एक कोर्स असणार आहे आणि 1 ते 1.5 वर्षाचा एक कोर्स असणार आहे. ज्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट त्याच कोर्समध्ये शिकवल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांना डिग्रीसुद्धा लागणार आहे. बाकी बेसिक्स ज्या आहेत त्या ज्या कमी ह्याच्यामध्ये आहेत, कमी टर्मच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण शिकवूच या. पण मी प्रयत्न करणार आहे की लोकांना हँड्स ऑन प्रॅक्टिस करून वेल ट्रेंड करून त्यांना आपण त्याच्यामध्ये पारंगत करून पूर्ण सपोर्ट देणार आहोत. ह्याशिवाय माझे स्वतःचे प्रोडक्ट्ससुद्धा मी काढलेले आहेत जे डॉक्टर संगीता ॲस्थेटिक क्लिनिकमधून सुरू होणार आहेत आणि ते पूर्णपणे डॉक्टर संगीता ॲस्थेटिक स्किन हेअर लेझरच्या नावाखालीच ते विकणार आहेत. कुठले प्रोडक्ट्स आहेत? यासाठी माझ्याकडे सेबिक्युअर हे ॲक्नेसाठी खूप सुंदर प्रोडक्ट आहे. क्रीम आहे काय, म्हणजे नाईट क्रीम? दीज ऑल आर सिरम्स जे की आपण रात्री यूज करणार आहोत. कारण सगळ्यात जास्त काम आपल्या स्किनवर कुठलं प्रोडक्ट लावल्यानंतर त्याचं काम होतं चांगलं ती रात्र.
कारण दिवसा आपण पोल्युशनमध्ये असतो, उन्हात फिरत असतो आणि अशा वेळेला आपण प्रोडक्ट लावून बाहेर फिरलं तर त्याचे साईड इफेक्ट जास्त होऊ शकतात. त्यामुळे सिरम्स जे आहेत आपल्या स्किनवर जास्त चांगल्या प्रकारे ॲक्ट होतील ती रात्र म्हणजे सगळ्यात मोलाची रात्र असते. तर अशा वेळेला रात्री आपण सिरम्स लावायला सांगणार आहोत पेशंटला. तर सेबिक्युअर जे आहे ते पेशंटला रात्री लावायला लावणं ॲक्नेसाठी. मेलॅटोन जे असणार आहे ते आपण मेलाझ्मासाठी किंवा पिगमेंटेशनसाठी. मेलाझ्मा म्हणजे थोडंसं एक्सप्लेन करा ना. मेलाझ्मा म्हणजे जे स्किनवर पॅच येतात, छोटे डॉट ब्लॅकिश स्पॉट्स असतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि डार्क झाल्यानंतर ते पर्पलिश ब्ल्यूइश दिसायला लागतात. ते पिगमेंटेशन सॉल्व्ह होण्याकरता आपण होम केअरसाठी लोकांना ते प्रोडक्ट देणार आहोत. मेलॅटोन नावाचं असेल. त्यासोबत ज्यांची स्किन खरंच खूप सुंदर आहे, सेन्सिटिव्ह आहे आणि ज्याच्यावर कुठलीच ट्रीटमेंट करण्याची गरज नाही, अशांनी ती मेंटेन करण्याकरता किंवा ती पूर्ववत तशीच राहण्याकरता एक्सफोलेट नावाचं मी सिरम तयार केलेलं आहे, जे की मी स्वतः फॉर्म्युले काढून आम्ही मॅन्युफॅक्चरकडनं बनवून घेतलेले आहेत. तर असे प्रोडक्ट आहे की त्यांनी ती वापरल्यानंतर त्यांची स्किन ॲज इट इज राहू शकेल बाबा. आणि जर हेअरफॉलचा जर आपण विचार केला तर ह्या केसमध्ये सुद्धा आपण एक केराशाईन नावाचं सिरम असेल जे तुमच्या हेअरफॉलला थांबवेल. आणि एक दुसरी गोष्ट आहे की जे डेंड्रफमुळे लोक खूप हैराण असतात की तो पडून पडून त्यांच्या चेहऱ्यावर मग ॲक्ने आणि मग पाठीवर पुरळं, छातीवर पुरळं असे खूप लोक त्रस्त असतात. त्याकरता सुद्धा होतात, तेही एक कारण असू शकतं त्याकरता. तर त्याकरता मी एक क्लेरिस्कॅल्प म्हणून एक सिरम काढलेलं आहे. तर ते आपण आपल्या इथेही त्याच्या ट्रीटमेंट करतो आणि होम केअरलाही पेशंटला देतो आणि त्याचे खूप रिझल्टेबल छान असे रिझल्ट आलेले पेशंटसुद्धा माझ्याकडे टेस्टिमोनियल दिलेले आहेत. आणि असे सुंदर सुंदर प्रोडक्ट मी काढलेले आहेत. पुढेही माझे अजून फेस वॉश वगैरे सुद्धा आहेत. फेस वॉश, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आता न्यूली लॉन्च होणार आहेत आपले. आणि अपेक्षा करते बऱ्याचदा ते आपण बोलतो की बाहेर जे प्रोडक्ट्स मिळतात की केमिकल बेस्ड असतात किंवा सल्फेट बेस्ड असतात. येस. तर मग तुमच्या प्रोडक्टमध्ये सल्फेट आहे की सल्फेट नाही, आणि नाही तर का नाही? माझे प्रोडक्ट सल्फेट फ्री आहेत. की सल्फेटचे जे प्रोडक्ट वापरले जातात त्याने ते हार्मफुल असतात किंवा फ्रॅग्रन्सचे जे प्रोडक्ट असतात ते सुद्धा स्किनसाठी हार्मफुल असतात. पॅराबेन जे आपल्या शॅम्पूमध्ये असतो तो सुद्धा आपल्या हेअरफॉल वाढवू शकतो, म्हणून तो सुद्धा आम्ही कंटेंट त्याच्यामधनं वगळला आहे. तर अशा काही कंटेंट आहे, अल्कोहोल फ्री कंटेंट आहेत. हे जे आता तुम्ही कंटेंट्स बोलले याचे साईड इफेक्ट्स काय असतात? ह्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला स्किनला डॅमेज करतात. ते सल्फेटमुळे स्किन डॅमेज होऊ शकते. लॉंग टर्ममध्ये आपण यूज करत असतो. हे डेली केअरचे प्रोडक्ट आहे. आपण फेस वॉश तर डेलीच वापरत असतो. हेअर केअरचे जे प्रोडक्ट आहे आपण आठवड्यातनं 2-3दा वापरत असतो. जनरली 2दाच धुतले पाहिजे, पण बऱ्याच लोकांना रोज धुवायची सवय असते, रोज शॅम्पू करायची सवय असते. अशा वेळेला त्या लोकांना ते डॅमेज करू शकतात. त्यामुळे ते त्याच्या अगेन्स्ट असलेले जे प्रोडक्ट वापरले आपण सल्फेट फ्री वगैरे तर ते जास्त चांगले असतात त्याच्यासाठी. यांचे साईड इफेक्ट्स नसतात बेसिकली. येस. रिसर्चचे टीम माझ्याकडे आहे. आपण आपला फॉर्म्युला त्यांना देऊन त्यांच्याकडनं रिसर्चची टीम माझ्या बरोबर मर्ज आहे आणि त्याबरोबर मग आपण काम करून ते प्रोडक्ट रिसर्च अँड देन टेस्टेड अँड FDA अप्रूव्हल करून मग आपण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येक एज ग्रुपसाठी आहेत हे सुटेबल? येस, प्रत्येक एज ग्रुपसाठी आहेत. आणि सपोज कोणाला परचेस करायचं असेल तर कसं करणार? तुम्ही प्रोडक्ट हे डॉक्टर संगीताज एस्थेटिक स्किन हेअर लेझर अँड ओबेसिटी क्लिनिक, 5th फ्लोअर, कुंजी श्यामा प्रेस्टीज, 18 नंबर शॉप, पिंपळे सौदागर, पुणे इथे सुद्धा अवेलेबिलिटी असेल. मोबाईल नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा ते मागवू शकता किंवा वेबसाईटवर पण तुम्ही मागवू शकता. जर फोन करून तुम्ही मागवता आहात तर DTDCने तुमच्या ॲड्रेसवर ते पोहोचवून येतात. तर मॅम आता परत बघा कसं असतं की 2 व्हीलरवर बरेच लोक फिरतात आणि पुण्यासारखं शहर आहे तर 20 किलोमीटर 25 किलोमीटर साधारणतः रोजचं ट्रॅव्हल होतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की पोल्युशनमुळे हेअर थिनिंग वगैरे पण होतं. तर ते होतं का आणि कसं प्रिव्हेंट करू शकतो त्याला? येस. आता तुम्ही जेव्हा पोल्युशनमध्ये फिरता तेव्हा स्कार्फ बांधता किंवा हेल्मेट घालता त्यावेळेला काय असतं की 20-30 किलोमीटर फिरता त्यावेळेला तुम्हाला घाम यायला लागतो. तो घाम नीटसा साफ नाही झाला किंवा तो तिथेच मर्ज होत राहिला तर अशा रूपाने जर तुम्ही क्लीन करू नाही शकला, आठवड्यातनं 2दा तो वॉश नाही करू शकला तर ह्या केसमध्ये तुमचं फंगल इन्फेक्शन वाढू शकतं, डेंड्रफ वाढू शकतो आणि त्यामुळे तुमचे हेअरफॉल वाढू शकतात. त्यामुळे हेअर थिनिंग आहे, ॲलोपेशिया एक फंगल इन्फेक्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
त्रास देऊ शकतात. तर त्याकरता तुम्ही एकतर केअर करणं फार गरजेचं आहे, किंवा आठवड्यातनं 3 ते 4 दिवस धुणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही खूप पोल्युशनमध्ये फिरता आहात. पण जर तुम्ही ऑफिस टू घर आणि घर थ्रू ऑफिस करता आहात तर आठवड्यातनं 2दा सफिशियंट आहे तुम्हाला धुणं. आणि हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही हेअर कंडिशनर जरूर करा, जेणेकरून तुमची हेअर ची क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहील. आणि असंही तुम्ही फॉल असताना जेव्हा डॉक्टरांशी कन्सल्ट करता तेव्हा विशिष्ट अशा स्पेसिफिक कुठल्याही डॉक्टरकडे न जाता तुम्ही स्पेशलिस्टकडे जा, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा. हेअर थिनिंगचं कारण नक्की काय आहे हे शोधून काढायला त्यांना देऊ देत, की खरंच ते पोल्युशनमुळे आहे का तुम्हाला इंटरनल काही डेफिशियन्सी आहे, जेणेकरून तुम्हाला रक्ताच्या काही तपासण्या करूनही कळेल, आणि एक्सटर्नल असेल तर तुम्हाला काही प्रोडक्ट देऊनही ते थांबवता येईल. ओके. बट ते प्रिव्हेंट होतं. हो. ओके. किती दिवसाचा एक प्रोसेस असतो, म्हणजे काय प्रोसेस असते, की शॅम्पू वापरायचे किंवा काही ट्रीटमेंट असतं त्याला? कसं असतं? आपण काही अँटीफंगल शॅम्पू देतो ज्याचा काही कोर्स असतो की ते महिन्यातनं तुम्ही 2दा किंवा 3दाच वापरायचा असतो. तो अँटीफंगल शॅम्पू तुम्ही डेली जर वापरत राहिला तर अजून ड्रायनेस वाढतो आणि कोंडा वाढत राहतो किंवा हेअर थिनिंग जास्त वाढत राहते, आय मीन हेअर फॉल होत राहतो. अशा वेळेला तुम्ही महिन्यातनं 2दा किंवा 3दा तो शॅम्पू वापरून तुमची हेअर केअर करू शकता घरी. प्रोसेसमध्ये जर विचारलात तर प्रोसेसमध्ये असं आहे की आपण PRP करतो. PRP इज प्लेटलेट रिच प्लाझ्मा. हेअरसाठी आपण यूज करतो, की तुमचंच ब्लड काढतो, त्याच्यातनं आपण सिरम सेपरेट करतो आणि ते सिरम तुमच्या हे स्कॅल्पमध्ये इंजेक्ट करतो. आणि इंजेक्ट केल्यानंतर हेअर ग्रोथ ही छान आणि हेल्दी हेअर ग्रोथ होते. त्याचबरोबर आपल्याकडे मिझोचे इंजेक्शनची थेरपी आहे, जेणेकरून आपण बूस्टर डोस दिल्यामुळे हेल्दी हेअर, ज्याचे हेअर रूट स्ट्रॉंग होतात आणि ते छान प्रमाणामध्ये तुमच्या केसांना हेल्दी आणि नॉर्मल हेअर तर हेअर ट्रान्सप्लांट बेसिकली बाळण्यास नंतर केलं जातं. हेअर ट्रान्सप्लांट तुमच्या केसांवर हेअर उगवण्याची कॅपॅसिटी जेव्हा संपते, तुम्हाला एक एज बार येतो की जिथे तुम्हाला आता इथे हेअर येणारच नाहीये, त्यावेळेला तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायला आम्ही सजेस्ट करतो, जे की तुम्हाला ते परमनंट असतील. त्यानंतर तुम्हाला तिथे केअर करण्याकरता मग PRP आणि मिझो सजेस्ट करतात. PRPने रूट्स इंजेक्ट नाही करत? रूट्स इंजेक्ट नाही करत. PRP मधून तुमचं सिरम प्लाझ्मा सेपरेशन केलं जातं आणि ते प्लाझ्मा तुमच्या स्कॅल्पमध्ये इंजेक्ट केलं जातं. येस. आणि मग ते रिग्रोथ व्हायला मदत करतं, मग ते बर्ड्स तयार करतात आणि रिग्रोथ होतात. बर्ड्स त्याच्यात पण म्हणजे तयार होतात या प्रोसेस. त्या प्रोसेसमुळे आपल्या स्किनमध्ये बर्ड्स तयार व्हायला लागतात, केस उगवण्याची क्रिया वाढायला लागते आणि मग नवीन नवीन केस यायला लागतात बाहेर. त्याच वेळेला आपण मिझोथेरपी जी करतो तर मिझोची जी इंजेक्शन्स असतात ती सुद्धा त्यांना ती सपोर्टिव्ह सिस्टीममध्ये काम करत असतात. मग ते म्हणजे बरेच ठिकाणी असं जसं ट्रान्सप्लांटमध्ये एक केस इंजेक्ट केला जातो, तर PRP मध्ये सुद्धा तसं असतं की नाही, आपण केस नाही इंजेक्ट करत आपण PRP मध्ये. PRP ही प्रोसेस आहे. तुमचा हेअरफॉल जिथे होतो आहे किंवा तुम्हाला खूप दाट केस असले आणि वाटतंय की हेअरफॉलमुळे माझे कमी झालेले आहेत, अशा ठिकाणी अशा ठिकाणीच PRP केल्या जाते आणि तिथे त्या गोष्टीचा फायदा व्हायला लागतो. पण इंजेक्शन थ्रूच केलं जातं. इंजेक्शन्स मधून जे प्लाझ्मा काढला जातो तो पातळ असा पाण्यासारखा एक द्रव असतो, रक्तातनं वेगळा केला जातो. तो द्रव आपण त्यांच्या स्कॅल्पमध्ये अंतराने सोडतो. आणि त्यामुळे नवीन केस यायला मदत होते. तर मॅम बेसिकली या तर बऱ्याच सर्व्हिसेस आहेत जसं तुमच्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत, बट अगेन आता तुमचं 14 वर्षापासून क्लिनिक आहे आणि तुम्ही एक्सपिरियन्स आहात, तर मोस्टली लोक काय मागणी असते, म्हणजे कुठल्या ट्रीटमेंटसाठी जास्तीत जास्त गर्दी असते? मागणी असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण आपल्या इथे ज्या सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट होतात तर स्किन टॅग्स रिमूव्ह होतात, वार्ड्स रिमूव्ह होतात, जे की लोक मस्से असतात तर काखेमध्ये असतात, मानेवर असतात, ज्यामुळे ज्वेलरी घालताना त्रास होतो, चेहऱ्यावर कुठेही असतात, ते दिसायला स्किनवर चांगले दिसत नाही, स्किन टोन खराब करतं, तर त्याकरता ते आपण लेझरनी रिमूव्ह करतो. क्विसिची लेझर आहेत आपल्याकडे ज्याने आपण टॅटू रिमूव्ह करतो.
व्हिटिलिगो एक स्किन डिसीज आहे की ज्याने पांढरं कोड म्हणून लोक बोलतात. तर त्याच्यावर आपण ट्रीटमेंटनी पेशंटला बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण काही पार्ट असा आहे की जो होत नाही, त्यावेळेला आपल्याला कॅमिफ्लेग नावाची एक ट्रीटमेंट आहे ती तिथे करतो. दॅट वॉज जस्ट लाईक अ टॅटूइंग ऑफ स्किन, की त्याची स्किनचा कलरच आपण तिथे मर्ज करून देतो की तो दिसताना त्याला तो स्किन टोन एकसारखा दिसायला लागतो. आणि पेशंट मग बाहेर गेल्यानंतर हे तुला काय झालंय, पांढरं कसं दिसतंय, जसं हेजिटेशन असतात त्यांना बाहेर गेल्यानंतर, तर त्यांना तसं होत नाही, ते नॉर्मल राहू शकतात बाहेर गेल्यानंतर, कॉन्फिडंट राहू शकतात. तर मोस्टली या ज्या सर्व्हिसेस आहेत ते लोक हेजिटेशनमुळेच घ्यायला येतात कॉस्मेटॉलॉजीच्या. येस, बरेचसे लोक ज्या हायडिंग फेजमधल्या असतात किंवा ज्या दिसतात आहेत बाबा, आणि आता लोकांना दिसताना ते विचारतात प्रश्न फ्रिक्वेंटली, तर त्यांना ते नकोसं होतं, मग त्यामुळे ते लोक येतात. ओके. आता याच्यामध्ये लिपोसेक्शन आणि हायफू पण असतं, तर काय असतं ते एक्झॅक्टली? लिपोसेक्शनमध्ये आपण सेम की तुमचं पोट जरा मोठं आहे, सुटलं आहे बाबा, पण तिथे आता म्हणजे ते दिसायला बेडप दिसतंय, मग त्यावेळेला आपण लायपोसेक्शन तिथे करू शकतो की तुमचं पोट फ्लॅट होऊ शकतं. हायफूमध्ये तुमचं टाईटनिंग होतं स्किनचं बऱ्याचशा चांगल्या प्रमाणामध्ये, आणि ती सुद्धा एक प्रोसेस चांगली आता प्रचलित आहे, लायपोसेक्शन आणि हायफू दोन्ही पण. ओके. साधारणतः किती पिरियड असतो याला, म्हणजे आपण 1 ते 1.5 वर्षापर्यंत ट्रीटमेंट केल्यापासनं त्याचा रिझल्ट छान यायला लागतो, आणि एक 5-6 महिन्यामध्ये पेशंट सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट घेऊन बाहेर जातो. ओके. आय थिंक लायपोसेक्शनमध्येच मेल बुब्सचं पण ट्रीटमेंट होतं. ओके. त्यामध्ये सुद्धा फॅट रिमूव्हल होतं. येस, त्याच्यामध्ये सुद्धा आपण फॅट रिमूव्ह करतो. आणि सेम की जसं ओबेसिटीमध्ये आपण जेव्हा फॅट रिमूव्ह पेशंट जेव्हा ओबेसिटीची ट्रीटमेंट घेतो त्यावेळेला सेम की ते मेल बुब्स लटकल्यासारखे वाटतात, त्यावेळेला सुद्धा आपण त्याच्या सर्जऱ्या करतो, की ती सर्जरीसुद्धा कॉस्मेटिक सर्जन करतात आपल्याकडे येऊन, आणि त्याकरता सेम आपण लायपोसेक्शन पण यूज करू शकतो किंवा सर्जिकल पार्ट पण त्यामध्ये लागू शकतो बऱ्याचशा प्रमाणामध्ये. आणि मग अशा प्रकारे आपण त्यांच्या. आणि मग सपोज एखाद्याला मेल बुब्स आहेत, तर ते म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट किती दिवसात डिसअपिअर होतं? 1 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट ॲज पूर्ववत दिसायला लागतात सर्जरी नंतर, रिपेअरिंग फेज नंतर. इन्स्टंट रिझल्ट नसतात? इन्स्टंट रिझल्ट असतात, पण कुठलीही सर्जरी केल्यानंतर थोडासा इडिमा असतो, थोडीशी स्वेलिंग असते, त्यामुळे ते रिझल्ट दिसणं, तो मर्जमध्ये स्किनमध्ये पूर्ण त्यांची कॅपॅसिटी मर्ज झाल्यानंतरच आपल्याला तो रिझल्ट दिसायला लागतो. ओके. रायनोप्लास्टीमध्ये सुद्धा सेम तुम्ही बोललात की स्वेलिंग असते, स्वेलिंग असते, म्हणजे काही वेळेस जे आपण बघतो की ट्रीटमेंट गॉन रॉंग, 15-20 दिवस पेशंट बाहेर निघू शकत नाही घराच्या, आफ्टर प्रोसेस. ओके. कारण ते एक टाइम घेतं सेटल अप व्हायला प्रॉपर. ओके. तर मॅम आता बऱ्याच गोष्टी आपण बघितलं, तर मेकअप एक पार्ट असतो. तर मेकअप बेसिकली आय थिंक की जी स्किन आहे त्याला हाईड तेवढं पुरतं होतं, बट कॉस्मेटॉलॉजीने ते रिपेअर होतं, जसं तुम्ही बोललात. तर ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेस अशा कुठल्या म्हणजे ट्रीटमेंट्स आहेत की ज्या घेतात, जे मोस्ट कॉमन आपल्याला आढळतात? की मोस्ट कॉमनली ही लोक ह्यांच्या पहिले तर व्हाईटनिंग ट्रीटमेंट जास्त घेत असतात. जसं आपण काजोलला जर बघितलं, काजोलची स्किन पहिले खूप टॅन होती, आता तिची स्किन ॲज कम्पेअर टू दॅट खूप फेअर वाटते. काजोल दिवसेदिवस ती खूप फेअर आणि यंग दिसायला लागते. तर त्यामागचं कारण हेच आहे की हे लोक फेअरनेसच्या ट्रीटमेंट घेत असतात, स्किन व्हाईटनिंगच्या ट्रीटमेंट घेत असतात, ज्या की आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे, आणि यांनी आपल्या इंडियातच घेतले आहेत अशातला भाग नाही आहे, आणि बाहेर जाऊनही घेतले असतील, पण ते जे प्रोडक्ट वापरतात त्याप्रमाणे आपण आपल्या इथेही इंडियन टेक्स्चरसाठी जे बनवलेले प्रोडक्ट आहेत ते वापरून आपण त्या टेक्स्चरला फेअर करू शकतो. ओके. येस. आणि जसं पाहिलं की त्यांचे रिंकल्स वगैरे दिसत नाहीत, एज आता 50 वर्ष झाले पण ती तशी दिसत नाही. मलायका अरोरा आहे, तर ह्यांच्याबरोबर हे लोक जितकं ॲस्थेटिक आणि कॉस्मेटिककडे वळलेले आहेत त्याबरोबर आपण हेही त्यांचं लाईफस्टाईल बघितलं पाहिजे की हे लोक फार पंक्च्युअल असतात त्यांच्या लाईफमध्ये. सकाळी उठल्यानंतर त्यांचा योगा आहे, त्यांचं बिझी शेड्यूल असतं खूप, पण त्यातनंही ते त्या गोष्टीकरता वेळ काढतात की त्यांचा योगा आहे, त्यांचं डाएट आहे, त्यांचं दिवसभराचं मेडिटेशन, जे हेक्टिक शेड्यूल असतं त्याकरता ते मेडिटेशन करतात.
आणि ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस ठेवत ते बाकीच्या गोष्टी मॅनेज करत असतात. त्यामुळे ते इतके मेंटेन दिसत असतात. आपण त्यांना कम्पेअर करून स्वतःला बघतो की ती 50ची एवढी सुंदर का दिसते. आणि आपण तसं केलं तर आपण सुद्धा सुंदर दिसू. हां, आपण त्या लेव्हलपर्यंत काहीच करू शकणार नाही, पण करायचे प्रयत्न केले तर त्यातले 70 to 80% आपण नक्कीच करू शकतो प्रत्येक जण. आणि मग या ज्या ट्रीटमेंट्स आहेत या खूप कॉस्टली असतात की कसं आहे, म्हणजे मिडल क्लास लोक अफोर्ड करू शकतात का? सगळेजण अफोर्ड करू शकतात. असं काही नाही आहे की सगळ्यांनीच म्हणजे की इंडिया बाहेर जाऊन केल्या पाहिजे. आपण इंडियन सुद्धा सगळं काही गोष्टी करू शकतो. इंडियामध्ये सुद्धा भरपूर काही चांगल्या चांगल्या ट्रीटमेंट निघाल्या आहेत आणि माझ्या इथेही बऱ्याचशा प्रोव्हाइड होतात. त्या प्रत्येकजण करू शकतो. बेसिक ट्रीटमेंट कुठली आहे आणि म्हणजे स्टार्टिंग प्राइस काय असतं त्याची? आपण व्हाईटनिंगकडे जर गेलो तर ग्लुकोथिऑनवर जर गेलो तर व्हाईटनिंगमध्ये बेसिकपासून आपण 5,000पासून सुरुवात करतो. त्या सेटिंग्ज असतात प्रत्येक ह्याच्या, तर त्या 15,000 20,000पर्यंतही असू शकतात. एक एक फेअरनेसची जर आपण फेसची जर पिल्सवर जर गेलो तर त्या 50,000पासून 1.5 लाखापर्यंतच्या पण आहेत. आणि ह्या सगळ्या माझ्याकडे मी प्रोव्हाइड पण करते. त्याचे तुम्हाला काही इमेजेस पण मी दाखवेन. पण ह्या गोष्टीमध्ये गरजेचं नाही आहे की प्रत्येकाने 1.5 लाखाचीच घेतली पाहिजे. तुमच्या खिशाला जसं जमेन, तुम्हाला कुठे तो शो ऑफ करायचा आहे किंवा तुमचा फेस तुम्ही कुठं सोशल मीडियामध्ये काम करता आहात किंवा तुम्हाला जास्त लोकांमध्ये इन्फ्लुएन्सर मॉडेल वगैरे असं आहात. येस. तर अशा ठिकाणी तुम्हाला जर अप टू डेट राहायचं आहे तर तुम्ही ते मेंटेन करून तसं दाखवू शकता, सगळं राहू शकता आणि चांगलं दिसू शकता चांगलं. ओके. आता जसं तुम्ही बोललेत की एक 5,000 एक 50,000, तर त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे स्किनवरती, तर त्याच्यामध्ये पण डिफरन्स येतो का? म्हणजे रिझल्ट्समध्ये पण डिफरन्स असतो का? रिझल्ट्समध्ये डिफरन्स नसतो. आपण ड्युरेशन जो असतो तो डिफरन्स असतो त्याच्यामध्ये, की काही वेळेला आपण त्या आठवड्याने ट्रीटमेंट असतात, काही वेळेला त्या महिन्यानी असतात. कारण आपण जे प्रोडक्ट वापरतो काहींना महिनाभर ठेवून आपल्याला काम करू द्यायला लागतं त्याचं स्किनवर. काहींना आपल्याला आठवड्याने करून लगे करून त्याच्यावर आपल्याला ते रिझल्ट दाखवायला लागतात. आणि मग स्किन व्हाईटनिंग किती दिवस टिकते? म्हणजे आता सपोज एखाद्याचं डल स्किन टोन आहे, त्याने स्किन व्हाईटनिंग ट्रीटमेंट घेतली आणि नंतर किती दिवस त्याचा रिझल्ट राहतो? रिझल्ट तसा त्यांनी जर मेंटेनन्स केअर व्यवस्थित केली तर रिझल्ट त्यांचा परमनंट राहू शकतो. काय मेंटेनन्स? मेंटेनन्समध्ये जसं गोळ्या आपण देतोय पोटातनं, जसं ताप आला तर तुम्ही क्रोसिनची गोळी देता तेव्हाच ताप कमी होतो. मग तुम्ही हा विचार कसा करून एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये किंवा एस्थेटिक क्लिनिकमध्ये जाऊ शकता की आज डॉक्टरांनी मला फेअर करून दिलेलं आहे तर आता मी पुन्हा काहीच नाही केलं तर माझं अशी स्किन राहिली पाहिजे. तर तसं नाही, तुम्हाला काही गोष्टी पोटातनं ह्या सुरू ठेवायला लागतात ज्याने तुमची स्किन तशीच मेंटेन राहते. काही सेशन्स पण असतात. तुम्हाला जर तुमचं डेली रुटीन चेंज झालं, तुम्ही तुमचं लाईफस्टाईल थोडं चेंज झालं तर त्यामध्ये तुम्हाला टॅनिंग वाटतंय तर तुम्ही येऊन पुन्हा मेंटेनन्स सेटिंग घेऊ शकता, जेणेकरून तुमची ॲज पूर्ववत स्किन व्हायला लागते मग पुन्हा. ओके. बट मग हे कंटिन्यू प्रोसेस आहे? येस कंटिन्यू प्रोसेसमध्ये. ओके. डाएटचा पण मोठा मेजर रोल असतो या? येस एक्झॅक्टली. डाएटचा तर 100% असतो. डाएटवर तुम्ही जर भर दिलात तर तुम्ही सगळ्यात पहिले मी सांगेन की जे काही खाताय तुम्ही घरी एक तर पौष्टिक खा आणि तो टाईम टू टाईम डाएट फॉलो करा. असं नाही की तुम्ही दिवसभर काम करताय, रात्री एक टाईम जेवलात आणि झोपलात तर त्यानंतर त्या खाल्लेल्याचा तुमच्या शरीराला विशेष असा वापर होणार नाही आहे, कारण ते फॅटमध्ये रूपांतर होणार आणि त्यातनं तुमच्या स्किनला पाहिजे तसे सगळे जे घटक असतात ते भेटणार नाहीत. तर इन्स्टेड ऑफ दॅट की तुम्ही टाईम शेड्यूल करा एक आणि त्या वेळेला ते कसंही करून खाण्याचे प्रयत्न करा. काही असं आयटम आहे का की स्किन व्हाईटनिंगसाठी खाऊ शकतो आपण असं काही? आपल्या ह्याच्यामध्ये स्किन एक्सफोलिएशनसाठी आपण तुम्ही बदाम खाऊ शकता घरातनं, तुम्ही रोज लिंबू सरबत पिऊ शकता, बीटरूट पिऊ शकता, बीटचे ज्यूस करून पिऊ शकता. असे भरपूर काही ज्यूस आहेत तुम्ही घरच्या घरी करून पिऊ शकता आणि स्किन तुमची एक्सफोलेट करू शकता. ओके. म्हणजे ते इंटरनल झालं आता. इंटरनल तुम्ही त्यांना एक्सफोलेट करू शकता. ती डायरेक्टली तुमच्या पूर्ण बॉडीवर रिझल्ट दिसेल त्याचे सुद्धा. पण त्याला इट विल टेक टाईम. ते तुम्हाला पाहिजे तसे टाईम कन्झ्युमिंग आणि पाहिजे तसे रिझल्ट नाही येणार. तर तुम्ही ते तर मेंटेन करा, प्लस तुम्ही ट्रीटमेंट्स पण घ्या, ॲडव्हान्स ज्या ट्रीटमेंट निघाल्या त्या पण घ्या, जेणेकरून रिझल्ट तुमचे फास्ट आणि परमनंट किंवा छान असतील रिझल्ट तुमचे.
आता बेसिकली कॉस्मेटॉलॉजी कोणासाठी, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की बीटरूट घेऊन सुद्धा स्किन एक्सप्लोरेट होते, बट अगेन की सपोज आता मी घरी आहे किंवा हाऊसवाईफ आहे किंवा एखादा स्टुडंट आहे, तर त्यांनी आय थिंक एवढं रेमेडी जरी केलं तरी सफिशियंट आहे, बट मग कॉस्मेटॉलॉजी ही कोणासाठी निडेड आहे? मी जसं आता बोलले तुम्हाला की बीटरूट, टोमॅटो, गाजर, तुम्ही सगळं की पुदिना आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरच्या घरी पुरातन काळापासून चालू आलेल्या आहे. पहिले ह्या सगळ्या थेरपीज नव्हत्या, पण पहिलेचा जो काळ होता त्यावेळेला त्यांचं जे जेवण होतं ते खूप पौष्टिक आणि नॅचरल वेनी पिकवलं जाऊन त्यांना ते जायचं, त्यामुळे त्यांना ते गरज नसायची. पण आता ॲटलिस्ट त्या वस्तू आपण खाऊन ॲडव्हान्स ट्रीटमेंट करून ती मेंटेन ठेवू शकतो. आणि नुसतं त्यावरनं डिपेंड राहता आपण त्याच्याबरोबर ॲस्थेटिक आणि ॲडव्हान्स ज्या ब्युटी ट्रीटमेंट निघाल्या त्या त्याच्यामध्ये ॲड ऑन करू शकतो. ओके ओके. लुक एनहान्स करण्यासाठी येस. मॅम बेसिकली म्हणजे विदाऊट सर्जरी नो स्ट्रेट वगैरे होऊ शकतं का? एक्झरसाइजेस वगैरे असतात काही वेळेस, तर थोड्या प्रमाणामध्ये फरक पडतो, पण पूर्ण प्रमाणात नाही. ओके. आणि वेळ कालावधी किती असतो? तो पार्ट ॲस्थेटिकमध्ये येत नाही, पण तरीही म्हणजे तो थोड्या प्रमाणात तुम्हाला प्लस मायनस 19-20 असाच रिझल्ट दिसेल. त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटणार पण नाही. त्यामुळे मग रायनोप्लास्टी इज द बेस्ट. ओके. नोज जॉबसाठी. सेलिब्रिटीज जे प्रोडक्ट यूज करत असतील ते सेम मिडल क्लास अफोर्ड करू शकतं? नाही, सेलिब्रिटी जे करतात ते मिडल क्लास अफोर्ड करू शकणार नाही. त्यासाठी सिमिलर टू दॅट आपण काही असे इंडियामध्ये प्रोडक्ट्स आहेत की जे यूज करू शकतो आणि त्यांना तसे रिझल्ट देऊ शकतो. कारण त्या प्रत्येकाने आपल्या इंडियामध्येच केलेले असतील असं नाही आहे, त्यांनी बाहेरच्या देशामध्येही केले असतील, तर प्रत्येकजण तिथे जाऊन त्या ट्रीटमेंट करू शकेलच असं नाही. पण त्याला सिमिलर आपल्या इंडियन स्किन टेक्स्चरला मॅच होणारे बरेचसे काही असे आहेत प्रोडक्ट निघालेले की जे आपण इथे अप्लाय करू शकतो आणि त्यांना रिझल्ट देऊ शकतो. लिप फिलर्स आणि बोटॉक्स बद्दल आपण बोलत होतो तेव्हा, तर काय असतं एक्झॅक्टली फिलर्स आणि लिप फिलर्स? येस, लिप फिलरमध्ये आपण ज्यांचे छोटे लिप्स असतात, जसं उर्फी जावेदला बघा तुम्ही की तिचे पहिले खूप पातळ लिप्स होते, त्यानंतर तिला ते असं वाटत होतं की मला मोठे लिप्स हवेत बाबा, एक थोडा सेक्सी लुक तिला करून घ्यायचा होता. त्यावेळेला तिने तो फिलरद्वारे तिचे लिप्स मोठे करून घेतले की तिला ते हवे होते. बऱ्याचशा लोकांनी तिच्या त्याच्यावर कॉमेंट्स केल्या होत्या, पण ती छान दिसते आणि तो तिचा लुकआउट आहे, तिला कसं दिसायचं आणि तिने जे केलं आहे ते तिच्या चेहऱ्याला निदान सूट होतं. त्यामुळे प्रत्येकानेच केलं पाहिजे आणि कुणी करूच नाही अशातलाही भाग नाही आहे. आपल्याला कसं दिसायचं आहे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, अशा कॉस्मेटिक किंवा ॲस्थेटिकमध्ये भरपूर काही प्रोसिजर्स निघाले त्या तुम्ही करू शकता. हे आपल्याला वाटतं तेव्हा मनुष्य येतात किंवा पेशंट्स येतात की डॉक्टर लोक सजेस्ट करतात की आता बाबा, आता सपोज माझा फेस असेल तर माझ्या फेसवर, म्हणजे सपोज एखादा आता तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही मला काय सजेस्ट कराल की काय केलं पाहिजे किंवा कसं दिसणं हा तुमचा पार्ट आहे. तुम्हाला तुमचं नाक असं नको आहे, हा कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीचा पार्ट आहे, तर तो तुम्ही आमच्याकडे घेऊन आलात तर आमच्याकडे नीट होणार आहे. पण आम्ही तुम्हाला तो नाही सजेस्ट करणार की तुम्ही तुमचं नाक सरळ करून घ्या. हा वाकडं दिसत असलं आम्ही ते सांगू शकतो, पण सरळ आहे. पण आता तुमच्या फेसला जर बघितलं तर तुम्हाला जर पाहिजे बाबा की मॅडम माझं थोडा स्किन टोन इव्हन करून द्या, तर आपण तो करू शकतो. किंवा मॅडम माझं बॅड शेपिंग आहे, मला खूप दाढी येते पण मला रोज करायचा कंटाळा येतो, तर मला माझी दाढी ह्या आकारामध्येच हवी आहे, तर आपण लेझरद्वारे ती तुमची तशा प्रकारे त्याच प्रमाणात तुम्हाला हवी तितक्या साईजमध्ये त्या दाढीचं एक साईज मेंटेन करून तुमचे नको असलेले हेअर रिमूव्ह करू शकतो. ओके. वेळेला ट्रीटमेंट्स चुकीच्या सुद्धा होतात, म्हणजे आपण बघतो आता फोटोज वगैरे येतात की काहीतरी करायला गेलेत चांगल्यासाठी बट ते काहीतरी वेगळंच होतं, तर ते का होतं मग? आता आपण बेसिकली बघतो की बऱ्याचशा ठिकाणी लोक पैसे कमी आहेत बाबा इथे म्हणून ट्रीटमेंट घ्यायला जातात, की पार्लर्स आहे, सलून्स आहे, बऱ्याच ठिकाणी स्पा सेंटर्स आहेत, तर ह्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट केल्या जातात कमी पैशामध्ये, पण त्या त्यांच्याकडनं चुकल्या जातात. मे बी थोडं डेप्थमध्ये नॉलेज नसल्यामुळे असू शकतं. आणि अशा वेळेला आपण मग त्यावेळेला विचार केला पाहिजे की पैसेच मायने नाही ठेवत, तुम्ही थोडं ट्रस्टेड डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलात तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट होईल. कारण त्या तुमच्या स्किनशी खेळल्यामुळे तुम्हाला बाकीचे साईड इफेक्ट होतात नंतर, तर तसे व्हायला नको. त्यामुळे तुम्ही त्याची पडताळणी साईड इफेक्ट म्हणजे तुम्ही समजा आता केमिकल पील करायला गेलात त्यांच्याकडे
केमिकल पीलचं कॉन्सन्ट्रेशन घेताना तुम्हाला त्यांना माहिती नाही आहे की स्किनचा पॅटर्न काय, कारण ते ॲनालिसिस करत नाही, डायरेक्टली स्किनवर काम करायला लागतात की चला तुमच्याकडे तुमचा चेहऱ्यावर मेलाझ्मा दिसतोय, आपण मेलाझ्माची पील करूया. पण तुम्ही ॲनालिसिसच केले नाही की तुमची ड्राय पॅटर्न आहे का, ॲक्ने पॅटर्न आहे का, तुमची नॉर्मल स्किन आहे, आणि डायरेक्टली तुम्ही कुठलंही जर केमिकल पील करायला गेलात तर तुमच्या स्किनवर ॲलर्जी येऊ शकते, पुन्हा स्किन बर्न होऊ शकते. अशा वेळेला नको ते होऊ शकतं आणि मग त्यावेळेला स्किन डॅमेज होऊ शकते. रिपेअर होणार ती, पण तुम्हाला तितका वेळ द्यायला लागेल, कदाचित ती कधी कधी रिपेअर पण नाही होणार. लिप फिलर तुम्ही जे बोलताय की लिप फिलर तुम्ही लिप्सवरच करू शकतात का, तर असं नाही आहे. लिप फिलर्स तुम्ही फेसवर पण यूज करू शकता आणि बोटॉक्ससुद्धा यूज करू शकतात. ओके, बोटॉक्स काय असतं? बोटॉक्ससुद्धा आपण तेच आहे, जे फील करतो, रिंकल्स क्लीन करतो आणि स्किन टाईटनिंग करतो त्याच्यामध्येही. फिलर्समध्येही आपण सेम काम करतो. ओके, तर बोटॉक्स याचं इंजेक्शन येतं? येस, बोटॉक्सचे पण आणि फिलर्सचे पण इंजेक्शन्स असतात. ओके. त्याबरोबर आता नवीन एक निघालं आहे थ्रेड लिफ्टिंगचं, तर त्यांनीही आपली स्किन अशी लिफ्ट केल्या जाते, जेणेकरून ह्याच्यामध्ये मग तुमच्या रिंकल्स आहे, स्किन शेप आहे, जसं आपण काही वर्षानंतर 40 नंतर थोडेसे आपले गाल खाली हे झाल्यासारखे वाटतात, लोंबलेत बाबा असं वाटतं. तर मग त्यामध्ये तुम्ही तुम्ही जर फिलर्स वापरले तर सेम काम होतं, बोटॉक्स वापरले तरी सेम काम होतं, आणि थ्रेड लिफ्ट वापरलं तरी सेम काम होतं. ओके, बट आता फंक्शन कसं आहे, म्हणजे तिघांचं कसं वेगवेगळं आहे? आता जसं फिलर्स आणि ते इंजेक्टेबल आहेत, तर थ्रेड लिफ्ट कसं आहे? त्याच्यामध्ये आपण इंजेक्शन्स वगैरे वापरतो, आणि थ्रेड लिफ्टमध्ये आपल्याला इंजेक्शन्स वगैरे वापरायची गरज नाही होत. साधारण एक छोटीशी सुई असते केसासारखी, त्याच्यामध्ये ते थ्रेड आपण आतमध्ये मर्ज करून तो बाहेर ओढला जातो आणि मग तो पुढे कुठेतरी म्हणजे आपल्या एका केसांमध्ये कुठेतरी तो गुंतवला जातो. ओके, मग तो परमनंट तसंच असतो? तो परमनंट तसाच असतो, तो इंटरनल असतो. ओके, तुम्हाला दिसत नाही, व्हिजिबली हे नसतो तो. ओके. आणि फिलर्स मेल्ट होतात तुम्ही बोलल्या? मेल्ट होतात, येस. तर मग स्किन टाईटनिंग मेल्ट झाल्यानंतर जसं आहे तसं होतं की वर्स्ट होतं? पुन्हा थोडंसं ते आपल्याला दिसायला लागतं की हे थोडे आपल्या रिंकल्स दिसायला लागले आहेत किंवा स्माइल लाईन दिसायला लागले आहेत, तर मग त्यावेळेला आपण पुन्हा एक सेशन करून त्यांना ते रिझल्ट देऊ शकतो. ओके, ते मेंटेन ठेवायला लागतं. ओके. बट हे केल्यानंतर नॅचरल ब्युटी अफेक्ट होते? नाही, नॅचरल ब्युटी अफेक्ट होत नाही, कारण त्यांना हवा असणारा शेप त्यांचा पहिलेच्या फोटोवरनं आपण देत असतो आणि त्या प्रमाणात आपण त्याला आउटलाईन देत असतो त्यांच्या फेसला आत्ताच्या. ओके, त्यामुळे असं ॲज सच अशी ब्युटी अफेक्ट होत नाही. थोडं ओढल्यासारखं होतं, चेहरा ओढल्यासारखा वाटतो, हसताना थोडंसं त्यांना डिफिकल्ट असू शकतं. तर ह्या केसेस होऊ शकतात, जसं आपण हेमा मालिनी आहे, रेखा आहे, ह्यांना हसताना बघतो, किंवा त्यांच्या गळ्याच्या ज्या रिंकल्स लाईन आहे, एज लाईन असतात, त्या पण आपण बघू शकतो. हां, तर त्या आता दिसत नाहीत, तर ते त्यांनी ह्याच सगळ्या ट्रीटमेंट केलेल्या असतात, बाकीच्या त्या मेकअपने हाईड करतात. पण त्या हसताना आपल्याला ते पूर्णपणे फ्रीली हसू शकत नाहीत, हे क्लिअर दिसतं. तर अशा वेळेला आपण समजून जायचं की ह्यांनी बोटॉक्स केलेलं आहे किंवा थ्रेड लिफ्ट केलेलं आहे, की ते नॅचरल वेनी काही ॲक्टिव्हिटी नाही करू शकत. असं आहे. ओके, थोडेफार रेस्ट्रिक्शन ह्याला असतातच. डिस्कम्फर्ट पण असतं? डिस्कम्फर्ट ॲज सच नसतं, पण रेस्ट्रिक्शन्स असू शकतात स्माईलसाठी. ओके, बाकी काही साईड इफेक्ट्स असतात? साईड इफेक्ट्स नसतात, ह्याला कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. बरेचदा आता ब्रेस्ट सर्जरीज पण होतात, की म्हणजे ज्यांना सॅटिस्फाईड नाही आहे वेमन्स, तर ते ब्रेस्ट सर्जरीकडे जातात. तर त्याचं काय प्रोसेस असतं आणि ते कसं होतं आणि ते किती नॅचरल असतं? म्हणजे ह्यामध्ये जर आपण बोलायचं गेलं तर काहींचे ब्रेस्ट खूप छोटे असतात, त्यांना आपल्याला ते मोठे हवे असतात, तर त्यावेळेला आपण ह्या सगळ्या प्रोसेस कॉस्मेटिक सर्जनकडनं केल्या जातात, ज्या की खूप कमी ठिकाणी प्रोव्हाइड होतात. आणि कॉस्मेटिक सर्जन किती अनुभवी आहे ह्यावर पण ते डिपेंड होतं. जसं छोटे असणारे ब्रेस्ट पण आपण मोठे करू शकतो फिलरद्वारे, आणि मोठे असणारे पण आपण लहान करू शकतो लायपोसक्शनद्वारे. तर अशा गोष्टी आहेत. आणि टेक्निकली असं करायला गेलं तर नॉर्मल रुटीन त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा काहीच त्यांना अडथळा नसतो. ते नॉर्मल ह्युमन बिईंगसारखं जगू शकतात. ओके, बट मग बाकी गोष्टी म्हणजे आता फिलर्स यूज केले आपण गालावर किंवा कुठे, तर सेन्सेशन्स वगैरे ते सगळं ॲज इट इज असतं? ॲज इट इज असतात, त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी काही कमी वगैरे होत नाही. ओके, तर लेझर ट्रीटमेंट
वर आपण येऊ परत. तर लास्ट टाइम जसं तुम्ही तर बोललात की लेझर ट्रीटमेंटमुळे कॅन्सर वगैरे असं काही होत नाही. बरोबर. म्हणजे असं कुठे प्रूव्ड नाहीये की naturally लेझरमुळे होत आहे. कॅन्सर होतो असं. येस येस. बट मग लेझरनी पिंपल्स असतील किंवा ॲक्ने असतील तर हे बरेचदा ट्रीट करायला लेझर वापरलं जातं. येस. तर त्याची प्रोसेस कशी असते आणि किती सिटिंग्स किंवा किती दिवस लागतात पूर्ण पिंपल्स किंवा इवन त्याचे डाग वगैरे काय असेल ते सगळं क्लीन व्हायला? ह्याच्यामध्ये सेटिंग बोलण्यापेक्षा मी सगळ्यात पहिले पेशंट आल्यानंतर त्याच्या आपल्याला मेल असू दे फिमेल असू दे, फिमेलमध्ये जास्तीत जास्त आपण हार्मोनल हिस्ट्री बघतो, त्यांची लाईफस्टाईल बघतो. मेलमध्ये त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, डाएट सिडेंटरी आहे कसं आहे हे आपण बघितलं जातं. त्याबरोबर जेव्हा आपण लेझर करतो, लेझर करताना फ्रिक्वेंटली जसं टीनेजर्स ॲक्ने असतात, तर त्याच्यामध्ये हे त्यांचे हार्मोन्स चेंज झालेले असतात म्हणून आलेले ॲक्ने असतात. ह्याला आपण मेडिकेशनने कमी करू शकतो, पण ते वेळेत केलं तर ते लवकर कमी होतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचे कॅप्सूल जे आहेत ते तसेच राहतात आणि ड्राय व्हायला लागतात. त्यामुळे तो हाताने फोडल्यामुळे तिथं डाग वगैरे निर्माण व्हायला लागतात आणि कॅप्सूल तिथे असल्यामुळे तुमचे हार्मोन्स थोडे अजून चेंज झाले, बॉडी हीट वाढली की त्यावेळेला पुन्हा त्याचे घरं दुसरीकडनं तोंडवर करायला लागतात आणि असे ॲक्ने खूप वाढायला लागतात चेहऱ्यावर. आणि मग हाताने फोडलं की पुन्हा त्याचे डाग पडायला लागतात. त्यामुळे ते स्किनवर रिॲक्ट होतं आणि ते दिसायला चांगले दिसत नाही. अशा केसमध्ये आपण लेझर करण्याची ॲज सच गरज नाही आहे टीनेजर्समध्ये, पण ते जात नसले तर आपण तिथे लेझर वापरतो. लेझर वापरल्यामुळे आपला तिथलं कॅप्सूल पूर्णपणे बर्न होतो. तिथं नवीन तयार होण्याची जी क्रिया असते त्यांच्यामधलं जे इन्फेक्शन असतं गोळ्यांद्वारे कमी केलं जातं आणि मग हळूहळू तिथली क्रिया ती बंद होऊन त्यांचे ॲक्ने यायचं कमी होऊन जातं. ओके. अशा याच्यामध्ये आपण सॅलिसिलिक ॲसिड वगैरे वापरू शकतो, होम केअरला आपण देतो. आपले अजून प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सेबिक्युअर नावाचं, खूप सुंदर प्रोडक्ट आहे. जर आपण हे वापरलं होम केअरसाठी, आम्ही पेशंटला देतोच, तर त्यावेळेला त्याचेही रिझल्ट्स खूप छान आहेत. की मेंटेनन्समध्ये आपण पेशंटला देतो, पेशंटनी ते रात्री झोपताना पूर्ण फेसवर लावून झोपावं आणि सकाळी नॉर्मल फेसवॉश करावा. ओके. ॲक्नेसाठी. ओके. फेसवॉश कुठला यूज केला पाहिजे? फेसवॉश हा सुद्धा आपण स्किन पॅटर्नवर डिपेंड राहतो. जसं ड्राय स्किन आहे तर आपण त्याला सॉफ्ट क्लिन्झर दिलं पाहिजे. ॲक्नेचं क्लीन आहे तर त्याला जेल बेस क्लिन्झर दिलं पाहिजे आणि नॉर्मल स्किन आहे तर त्याला एक्सफोलिएशन क्लिन्झर दिले पाहिजे. तर फेसवॉश हा स्किन पॅटर्नवर डिपेंड राहतो. ओके. मग काही केमिकल्स असतात परत त्याच्यात, सोडियम लॉरेल सल्फेट एक आहे की बरेच लोक बोलतात की हे यूज नको व्हायला. येस, सल्फेट वगैरे जे असतात ते क्रीममध्येही असू शकतात किंवा शॅम्पूमध्येही असू शकतात. सल्फेट फ्री वापरलेलं खूप छान आहे. फ्रॅग्रन्स फ्री तुम्ही वापरा, जेणेकरून फ्रॅग्रन्सचे जे काही इन्ग्रेडियंट असतात ते स्किनवर किंवा हेअरवर अफेक्ट करतात. काही ऑइल्स असतात जे स्किनला नाही चांगले असतात, ते सुद्धा वापरू नका. अशाप्रमाणेच आपण जर विचार केला तर बाहेर मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट भेटतात आणि त्याच्यामध्ये सल्फेट आहे का नाही कुणीही चेक करत नाही किंवा तिच्यावर लिहिलेलं आहे नाही आहे माहिती नाही. त्यामुळे ट्रस्टेड, मी स्किन क्लिनिक चालवते तर माझ्या पेशंटला मी जेव्हा रिपेअर करून देते त्यांची स्किन, त्यानंतर त्यांची स्किन तशीच मेंटेन राहावी ह्याकरता मी काही प्रोडक्ट काढलेत का माझे स्वतःचे, की ज्याच्यामध्ये मी स्किन पॅटर्न चेक करते आणि त्यानुसार त्यांना ते होम केअरसाठी पण देतो आपण. आणि आपल्या ट्रीटमेंट झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना ते लाईफ लाँग आवडतात सुद्धा घ्यायला. संपल्यानंतर ते परमनंटली आपल्याकडे येतही असतात की मॅडम माझं हे संपलं आहे, मला हे हवं आहे. तर ह्यामध्ये आपण फेस वॉश, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर असे तिन्ही प्रोडक्ट दिवसा आणि रात्रीचे सिरम्स त्यांच्या स्किनच्या टेक्स्चरनुसार किंवा त्यांच्या स्किनच्या पॅटर्ननुसार आपण त्यांना देतो. ओके. आता मॅम बऱ्याचदा मेन्समध्ये एक प्रॉब्लेम असतो, जिम वगैरे बरेच लोक आता फिटनेसकडे ओढालेले आहेत, तर बरेच लोक फिटनेसमध्ये आहेत, तर त्यांना स्ट्रेच मार्क्स येतात बॉडीला. इवन वुमेनला पण प्रेग्नन्सीमध्ये आय थिंक स्ट्रेच मार्क्स असतात. तर ते किंवा पूर्णपणे रिमूव्ह होऊ शकतात का स्किनवर? हां, रिमूव्ह होऊ शकतात ते पूर्णपणे, पण त्याला आपण लेझर ट्रीटमेंट देतो. लेझरनीच ते शक्यतो जे स्ट्रेच मार्क्स असतात ते रिमूव्ह होतात आणि परमनंटली रिमूव्ह होतात ते. ओके. किती सिटिंग करावं लागतं? सेटिंग अकॉर्डिंग टू स्ट्रेच मार्क एरिया, त्यांचा किती मोठा एरिया आहे त्याप्रमाणे त्यांना ते सेटिंग दिल्या जातात. त्यांचं डाएट कसं आहे ते बघितलं जातं त्यामध्ये, की ते फॅट जे शरीरामध्ये पुन्हा जमा होतं आहे असं घेत नाही येत नाही ह्याची खात्री केली जाते. नाहीतर इकडनं एक्सटर्नली आम्ही लेझर यूज करत असतो आणि पेशंट तिकडनं खूप काही फॅट असलेले पदार्थ खात असतो, मग त्यावेळेला ते पण त्यांना फॉलो करायला सांगतो आम्ही. आणि स्ट्रेच मार्क्स व्हायचं कारण काय?
फॅट जेव्हा डिझॉल्व्ह व्हायला लागतं आपल्या बॉडीमधलं, त्यावेळेला तिथे ते मार्क्स दिसायला लागतात. जसं बाळ पोटात असतं तर आईचं पोट खूप मोठं झालेलं असतं, स्किन खूप लूज झालेली असते, ती म्हणजे स्ट्रेच झालेली असते. जेव्हा बेबी बाहेर येतं तेव्हा ती स्किन आकुंचित पावते. त्यावेळेला जिथे जिथे तुमचे फॅट स्किनमध्ये डिझॉल्व्ह झालेले नसतात त्यावेळेला ते स्ट्रेच मार्क दिसतात, की व्रण दिसतात असे भरपूर, आणि ते दिसायला नॉर्मल स्किनपेक्षा मध्ये ते मर्ज होत नसताना दिसताना ते चांगलं दिसत नाही. म्हणून पेशंट त्याबद्दल मग थोडेसे सेन्सिटिव्ह असतात की हे छान दिसत नाही, स्ट्रेच मार्क रिमूव्ह करण्याकरता येत. आता लेझर बद्दल बोलतोय आपण, तर लेझर बऱ्याचदा हेअर रिमूव्हल साठी सुद्धा यूज केलं जातं. हो. तर त्याचं काय प्रोसेस असते आणि कसं म्हणजे यूज केलं पाहिजे? कारण वॅक्सिंग आता आहे, किंवा मेन्स असले तर ट्रिमिंग असेल, किंवा विमेन असलं तर वॅक्सिंग असेल, बट हे सोडून लेझर का केलं पाहिजे आणि कोणी केलं पाहिजे? लेझर मेल फिमेल दोघांनी केलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की लेझर फक्त फिमेलसाठीच बनलेलं आहे. माझ्याकडे येणारे पेशंट मेजॉरिटी मेलसुद्धा आहेत, फिमेलसुद्धा आहेत. ह्यामध्ये आपण सगळ्यात जास्त क्रायटेरिया पकडला जातो तो हार्मोनल डिस्टर्ब असणाऱ्या फिमेल्सचा, की ज्यांना पुरुषासारखी हेअर ग्रोथ असते फेसवर, जे की शाई असतात मग बाहेर निघताना, आणि रोज त्यांना पुरुषांप्रमाणे शेविंग करायला लागतं. मग त्यावेळेला त्यांची स्किन जी आहे ती खूप राठवायला लागते आणि दिसायला नीट नाही, आणि दर तिसऱ्या दिवशी त्यांना ती करावीच लागते, नाहीतर जसे फिमेलला बेड आल्यासारखे दिसतात तसेच त्यांना पण दिसतात. त्यामुळे ते खूप कंटाळलेले असतात की आता मी काय करावं, किंवा कुठे जायचं असलं लगेच तर मग कसं करू मी, असं त्यांना सगळे भरपूर प्रश्न असतात. अशा वेळेला ती लोक खूप हॅप्पी असतात की लेझर हेअर रिमूव्हलने माझे परमनंटली हेअर रिमूव्हल झालेले आहेत, आणि त्यांना त्याचं खूप सॅटिस्फॅक्शन असतं. बाहेर फिरताना ते खूप आनंदाने फिरू शकतात, वावरू शकतात, कॉन्फिडेंटली जगू शकतात. बट एकदा लेझर ट्रीटमेंट घेतली तर मग त्यानंतर ते परत रिग्रोथ नाही होत त्याला, हेअर्सला रिग्रोथ होत नाही, की एक केस आपल्या शरीरातनं बाहेर पडण्याकरता 47 दिवसाचा अवधी द्यायला लागतो आपल्याला. अशा केसमध्ये कसं आहे की आपण दाढी केल्यानंतर जेव्हा आपले खुंटे वर आलेले असतात त्यावेळेला असं नाही की तुमच्या बडमधनं तो केस त्या तिसऱ्या दिवसापर्यंत बाहेर आलेला असतो, तर तो जो ज्याची फेस पुढपर्यंत आलेली असते तोच बाहेर पडतो. खालून येणारा केस हा 47-45 दिवसानंतरच बाहेर पडतो. अशा केसमध्ये तुम्ही जेव्हा आमच्याकडे हेअर रिमूव्हल लेझरसाठी येता त्यावेळेला तिसऱ्या दिवशी तुम्हाला किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला पहिली सेटिंग झाल्यानंतर यायला लागतं. ह्याच्यामध्येच 2 दिवस वाढतात. जेव्हा तुमच्या सेटिंग अशा तुमची हेअर ग्रोथ यायला लागते आणि तुम्ही यायला लागतात आमच्याकडे ट्रीटमेंट करता, तसा तुमचा ड्युरेशन वाढत जातो आणि तुमचा जो व्हॉल्यूम असतो तो कमी होत जातो, जेणेकरून तुम्हाला मग सॅटिस्फॅक्टरी वाटायला लागतं की नाही मला इथे खूप केस होते पण मला आता कमी झालेत बाबा. तर असं करत करत तुमचा ड्युरेशन 1 वर्षावर चालला जातो की तुम्हाला केस 6 महिन्यामध्ये येतच नाहीत बिलकुल, किंवा 3-4च येतात. अशा केसमध्ये पेशंट हॅपी असतात की रोज करण्यापेक्षा चला 6 महिन्यांनी 2-4 केस आले आता मॅडमकडे जावं. आणि असे फॉलो ठेवणारे आणि असे परमनंट येणारे बरेचसे आहेत लोक माझ्याकडे की जे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट लाईफ जगतायत आणि रिझल्ट पण छान आलेले आहेत त्यांना. मॅम, प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी हे डिफरंट आहे की सेम आहे? प्लास्टिक सर्जरी आपण पूर्ण बॉडीवर करू शकतो, आणि कॉस्मेटिक सर्जरी ही आहे आपण फेसवर करू शकतो, किंवा दोघांमध्ये भरपूर काही साम्य आहे, पण विशिष्ट प्रमाणामध्ये दोघांमध्ये काही थोड्याशा मर्यादा दिलेल्या आहेत. ओके. प्लास्टिक सर्जरीमध्ये एक्झॅक्टली काय प्रोसेस असते? प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण आपल्या बॉडीवरची स्किन काढल्या जाते, बेसिकली थायवरची वगैरे, आणि कुठला तरी एखादा पार्ट जसं बर्न झाल्यानंतर तिथे स्किन एकदम केलॉइड झालेली असते, त्यावेळेला ती केलॉइड झालेली स्किन अशी खडबडीत दिसते किंवा काळी, किंवा मग तिथं जळालेलं असतं तर ते विचित्र दिसतं दिसताना. अशा वेळेला तो जेव्हा पार्ट त्यांचा व्हिजिबली असतो त्यावेळेला त्यांना ते नीट नाही वाटत, किंवा लोक विचारतात काय झालं होतं, मग त्यावेळेला प्लास्टिक सर्जरी तिथे करून घेतात आणि मग त्यांची स्किन नॉर्मल ती स्किनमध्ये मर्ज झाली की तो पार्ट त्यांचा ना पूर्ववत होतो मग. ओके. आणि मग हे सेम कॉस्मेटिक सर्जरीने सुद्धा हील होऊ शकतं? कॉस्मेटिकमध्ये जनरली आपण फेसवर जास्त सर्जरी केल्या जातात. ओके, ठीक आहे. एक नॉर्मल आता टीनेजर्ससाठी किंवा एक नॉर्मल मिडल क्लास लोकांसाठी किंवा कॉमन लोकांसाठी एक स्किन केअर रुटीन काय असलं पाहिजे? म्हणजे ज्यांना बऱ्याच वेळेस बाहेर सुद्धा जावं लागतं, 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करावं लागतं, कॉलेज स्टुडंट्स असतील किंवा इवन जॉबवाले असतील, तर त्यांच्यासाठी काय एक स्किन रुटीन त्यांनी फॉलो करायला हवं?
स्किन रुटीन नॉर्मल किंवा टीनेजर किंवा एजेड किंवा श्रीमंत गरीब असा हा मुद्दाच नाही आहे. ओके. मला असं वाटतं ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट की प्रत्येकाने आपली स्किनची रुटीन केअर केलीच पाहिजे. जसं की खूप काही विशेष नाही आहे, तुम्ही नॉर्मल चांगल्या प्रतीचे प्रोडक्ट तुमच्या स्किनला जे सूट होतात असे एकदा डॉक्टरांकडनं विचारून किंवा टेस्ट करून किंवा ॲनालिसिस करून तुम्ही वापरू शकता. की डेमध्ये तुम्ही फेसवॉश आहे, मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे, हे 3 प्रोडक्ट कंपल्सरी वापरले तर तुमची 50% स्किन इथेच रिपेअर व्हायला लागते. आणि सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि फेस वॉश. तर ह्या स्किन तुमच्या स्किन पॅटर्नप्रमाणे तुम्हाला ॲक्ने आहेत किंवा मेलाझ्मा आहे किंवा नॉर्मल स्किन आहे ह्याप्रमाणे तुम्हाला घेऊन ती वापरायला लागते. तशाच प्रकारे तुम्ही नाईटमध्ये सुद्धा तुमच्या स्किनला केअर करण्याकरता एखादं व्हिटॅमिन सी सिरम आहे, एखादं मेलाझ्मासाठीचं सिरम आहे, हायलोरॉनिक सिरम आहे, असं तुम्ही नियासिनामाइड आहेत, हे सिरम रुटीन केअरमध्ये नॉर्मल स्किनला तुम्ही वापरू शकता. ओके. आणि तुमची स्किन एक्सफोलेट करू शकता घरच्या घरी. फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे कसं यूज करायचं? मॉर्निंगला, आफ्टरनूनला, इव्हिनिंगला, किंवा मग आधी फेस वॉश, मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन, कसं? ॲक्च्युली हे एक मिथ आहे की तुम्ही वारंवार फेस धुतला तर तुम्ही खूप सुंदर राहाल किंवा तुमची स्किन खूप हायड्रेट राहील, असं नाही आहे. तुम्ही दिवसातनं 2 वेळा चेहरा धुतला तरी सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्हाला वाटतंय की तुम्ही धुळीत जाऊन आलायत आणि तुम्ही फेस धुतला तर हरकत नाही आहे. पण 5 ते 6 वेळा, 8 वेळा चेहरा धुतला तर माझी स्किन खूप सुंदर होईल अशातला भाग नाही आहे. उलटं तुम्ही ती जास्त डॅमेज करता आहात. त्यात तुम्ही पाणी कुठल्या प्रकारचं वापरता आहे, तुमचं बोर पाणी आहे, हार्ड वॉटर आहे, नॉर्मल वॉटर आहे, ह्यावर तो इफेक्ट असतो. तर अशा केसमध्ये मी फक्त रिकमेंड करेल की फेसवॉश तुम्ही दिवसातनं 2दा वापरा, सकाळी आणि संध्याकाळी. मॉइश्चरायझर तुम्ही आंघोळ झाल्या झाल्या जेव्हा नवीन स्किन असते तुमची तेव्हा तुम्ही ती वापरा मॉइश्चरायझर. लेट इट सोक डाऊन, ॲब्सॉर्ब टू युअर स्किन अँड आफ्टर दॅट यू कॅन यूज दॅट सनस्क्रीन लोशन जे SPF 50च असलं पाहिजे. आणि आपल्या इंडियन स्किनसाठी SPF 50 बेस्ट आहे. तुम्ही ते वापरू शकता अगदी ब्लाइंडली. आणि वापरल्यामुळे तुमची 20 to 30% होम केअर तुम्ही स्वतः घेता आहात. त्यामुळे तुमची नॉर्मल स्किन असेल तर ती डॅमेज होण्याचा चान्सच नाही आहे तिथे. मग ओके. बऱ्याचदा असं असतं की उन्हात जाणार तरच सनस्क्रीन लावतो, तर ते तसं असतं की म्हणजे ऑफिसमध्ये आता काम करायचं आहे मला तरी मी सनस्क्रीन यूज करू शकतो? हे फार चुकीचं आहे. तुम्ही उन्हात जाणार तरच सनस्क्रीन लावायचं हा मुद्दाच खूप चुकीचा आहे. कारण मी असं म्हणेन की उन्हात जाणाऱ्यांपेक्षा तुम्ही घरी राहताय तेव्हा काय काम करताय तर तुम्ही का वापरली पाहिजे. जसं तुम्ही घरी राहताय तर सगळ्यात एक गृहिणी जर पकडली तर ती जर गॅसजवळ काम करते आणि 3 तास संध्याकाळी 8-10 लोक असतील तर ती जर गॅसजवळ काम करते तर तुम्हाला सनरेजपेक्षा जास्त घातक आहे तुमच्या गॅसची फ्लेम. त्यामुळे जर रुटीनमध्ये एखादा बाहेर जाणारा माणूस एकदा वापरत असेल तर मी ह्या गृहिणीला सांगेन की तिने दिवसातनं 3दा-4दा वापरावी ती जर गॅसजवळ असेल तर. त्याशिवाय जर IT हबमधली जी लोकं आहेत ती दिवसभर 12-12 तास लॅपटॉपसमोर काम करत असतात, ते सुद्धा लॅपटॉप रेज जे आहेत ते सुद्धा त्यांची स्किन टॅन करत असतं. अशा वेळेला तुम्ही सनरेजपेक्षा जास्त डॅमेज होऊ शकते तुमची स्किन लॅपटॉप रेजमुळे. तेव्हा तुम्ही सुद्धा दिवसातनं 3 ते 4 वेळा लॅपटॉपसमोर बसून घरच्या घरी त्याच्यावर सनस्क्रीन वापरू शकता ज्यामुळे तुमची स्किन नॉर्मल राहील. सेम तुमची TV स्क्रीन, मोबाईल स्क्रीन सेम तुम्हाला अफेक्ट करू शकते. तर घरच्या लोकांनी उलटं सनस्क्रीन वापरताना खूप कमी वापरून मी खूप दिवस टिकवेन अशापेक्षा मी प्रत्येकाला सांगेल की V शेप सनस्क्रीन प्रत्येकाने वापरा. ह्या दोन्ही बोटावर बसेल इतकं तुमचं मान आणि तुमचा चेहरा जितका तुम्हाला पूर्णपणे झाकून घेता येईल त्याने प्रोटेक्शन करता येईल तुमच्या लेअरला, तुम्ही तेवढं प्रोटेक्ट करून तुमची स्किन सेव्ह करू शकता. सनस्क्रीन न वापरायचे 5 तोटे काय असू शकतात? न वापरण्याचे 5 तोटे म्हणजे डायरेक्टली तुम्ही ते म्हणतात ना की वाघाच्या जबडामध्ये स्वतःचा हात देणं आणि मग त्यानंतर माझा हात वाघाने चावणं असं म्हणणार तुम्ही. त्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रोटेक्ट करू शकता ना. तर पहिली लेअर तुमची जर डॅमेज झाली तर तिथून तुमचे सन प्रोटेक्शन न वापरल्यामुळे स्किन बर्न व्हायला लागते. आणि मॅम बऱ्याच ठिकाणी आपण आता बघतो की टॅटूज वगैरे असतात, बट अनवॉन्टेड टॅटूज रिमूव्ह करायचे असले तर रिमूव्ह होऊ शकतात? हो, टॅटू रिमूव्हलची प्रोसेस पण आपल्याकडे आहे आणि त्या प्रोसेसला सेटिंग्ज असतात. तुम्ही किती डेप्थमध्ये किती मोठा टॅटू केलेला आहे तसं त्याप्रमाणे त्याचा आपण ट्रीटमेंट करतो. ऑन ॲन ॲव्हरेज किती सिटिंग्ज असतात? काही टॅटू 1 सेशन नंतर गायब होतात, काही टॅटू जे सुपरफिशियलवर असतात, काही टॅटू 2 सेशन घेतात.
ओके. बट 2 मध्ये रिमूव्ह होतं. येस, 2 ते 3 हे किती डेप्थमध्ये आहे त्यावर ते डिपेंड करतं. हां, बट मग ते परमनंट असतं, एकदा टॅटू रिमूव्ह झालं ते रिमूव्ह तो झालं. निघालेला असतो मग तिथे. ओके. बट मग टॅटू रिमूव्ह झालं त्यानंतर तिथली जी स्किन आहे ती जशी नॉर्मल स्किन आहे तशी येस, होते. तशीच नॉर्मल राहते ती. ओके. आजकाल लोकांचा मोबाईलचा वापर वाढलाय किंवा इव्हन लेट नाईट लोक फिरतात आणि मग डार्क सर्कल्स येतात. येस, तर डार्क सर्कलसाठी काय प्रोसेस असते, किंवा मग मेडिकेशननी जातात की सर्जरी गरजेची आहे की कॉस्मेटिक काही वेगळा इलाज आहे याच्यावर? सर्जरी तर ॲसच गरजेची नसते, पण आपण होम केअर प्रोडक्ट काही पहिले देऊन बघतो. त्यांनी जर नीट नाही झालं तर आपल्याकडे त्याच्याही प्रोसेस आहे डार्क सर्कल रिमूव्हलच्या. तर आपण त्या पील्स वगैरे ट्रीटमेंट करून डार्क सर्कल त्यांचे आपण क्लिअर करू शकतो. बट डार्क सर्कल येण्याचं कारण काय असतं? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर आपण विचार केला तर जास्त आपण मोबाईल वापरणं, रात्रीचं जागरण, पुरेशी झोप न असणं आणि ह्या सगळ्यांचा इफेक्ट म्हणजे आपल्या जेवणावर होऊन आपलं हिमोग्लोबिन कमी होणं. सगळ्यात मेन कारण म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण. व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी असू शकते. ह्या सगळ्या कारणांमधून कुठलं तरी एक कारण आपल्याला सापडतंच की ज्यामुळे ते आहे बाबा. त्याप्रमाणे त्यांची लाईफस्टाईल आपण त्यांना चेंज करायला लावतो. सोबत जर खूप डार्क आहेत तर त्याबरोबर त्यांना आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंटसुद्धा घ्यायला लावतो. ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये काय असतं? जे आपल्या मशिनरी ट्रीटमेंट्स असतात डार्क सर्कल रिमूव्हलच्या, त्या आपण त्यांना घ्यायला लागतो. ओके. बट अगेन ही पण वन टाइम प्रोसेस आहे? त्याला सेशन्स लागतात. सेशन्स. बट एकदा रिमूव्ह झालं तर डार्क सर्कल मग पुन्हा येत नाहीत. ओके. अगेन ती लाईफस्टाईल पण तुमची चेंज करायला लागते. येस, आमच्या ट्रीटमेंट बरोबर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करणं तितकंच गरजेचं असतं. ट्रीटमेंट करणं म्हणजे आम्ही पूर्णपणे तुम्हाला फेअरनेसची म्हणा किंवा डार्क सर्कलची म्हणा किंवा ज्या काही आपल्याकडे होतात आहेत आता बऱ्याचशा ॲडव्हान्स ट्रीटमेंट, तर त्याबरोबर तुमचं होम केअर आणि तुमचं लाईफस्टाईल थोडंसं चेंज करणं तितकंच जरुरी आहे. ओके. तर थँक्यू सो मच मॅम. खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामधनं की स्किन केअर रुटीन ॲक्च्युअलमध्ये काय असतं आणि कॉस्मेटॉलॉजी म्हणजे बऱ्याचदा आता मिडल क्लास किंवा बिंग लाईक आपण त्या एरियामध्ये नाही आहे, बॉलिवूड्स वगैरे, तर आपण असा विचार करतो की कॉस्मेटॉलॉजी इज समथिंग विच इज मेड फॉर ओनली देम, की फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज असतील किंवा मॉडेल असेल किंवा इन्फ्लुएन्सर असेल तरच त्यांनी ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. अदरवाईज म्हणजे ॲज सच लोक ते प्रेफर करत नाहीत किंवा त्यांना तेवढी माहिती सुद्धा नाही आहे. बट या पॉडकास्ट नंतर आय थिंक की व्ह्युअर्सला सुद्धा कळेल की म्हणजे ही जी कॉस्मेटॉलॉजीची ट्रीटमेंट आहे ती फक्त काय बोलतात श्रीमंतांसाठीच नाही किंवा बॉलिवूड ॲक्टर्ससाठीच नाही आहे. जर तुम्हाला डिससॅटिस्फॅक्शन असणार, जर तुम्हाला वाटतं की माझं नोज बाबा थोडं चेंज झालं पाहिजे, गाल चेंज झाले पाहिजे, तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. आणि इवन म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की याचे साईड इफेक्ट सुद्धा काही नाही आहेत. फक्त जास्तीत जास्त काय होणार की काही दिवसानंतर ते डिझॉल्व्ह होणार. तुम्ही घेतलेलं त्याला रिपीटेड सेशन्स लागतात ते मेंटेन ठेवण्याकरता. येस. बट अगेन नॅचरल जे काही आहे आपल्या आतमधलं ते डॅमेज नाही होते. नाही होत. ह्यामुळे कुठलंही तुम्हाला इंटरनल प्रॉब्लेम होत नाही. येस, ते सुपरफिशियल लेअरवर काम करणाऱ्या प्रोसेस आहेत या. ओके. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही इथे आल्यात आणि भरपूर नॉलेज दिलं. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. धन्यवाद.